नमस्कार, स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, कारण केंद्र सरकारने प्रबोधनकारांच्या यादीतून अण्णाभाऊ साठे यांचं नाव वगळलं आहे। कारण ते इतके प्रसिद्ध नाहीत। या विषयावरती साम टीव्हीने एक महत्त्वाचा मुद्दा उचललेला आहे आणि याचबाबत आपण ज्येष्ठ साहित्यिक आहेत, कवी आहेत विजय हनवते सर, ते एक माजी कामगार निरीक्षक आहेत आणि आपल्यासोबत ते याविषयी काही एक महत्त्वाची भूमिका मांडणार आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये। नमस्ते। आत्ताच आपण आपल्या चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या विषय जो मांडला त्याबद्दल केंद्र सरकारने जी अण्णाभाऊबद्दल जी सपत्नीक वागणुकीचा जो भूमिका घेतलेली आहे की अण्णाभाऊ हे प्रबोधनकाराच्या यादीत त्यांचं नाव वगळलेलं आहे। परंतु मी सांगू इच्छितो की केंद्र सरकारमधले कोणी निरीक्षक असतील किंवा कोणी अण्णाभाऊला जाणून घेतलं आहे का, अण्णाभाऊचं साहित्य वाचलेलं आहे का, मी इथे एक दावा करून सांगतो, जे अण्णाभाऊचे साहित्यप्रेमी आहेत आज त्यांना हे जी केलेली कार्यवाही आहे किंवा अण्णाभाऊचं नाव प्रबोधनकाराच्या यादीतून वगळलं आहे, हे सगळ्या अण्णाभाऊच्या अनुयायाला, अण्णाभाऊच्या प्रेमींना, साहित्यप्रेमींना आणि जे खरं महाराष्ट्रावर प्रेम करतात या संपूर्ण मराठी माणसांनासुद्धा आज त्याची खरोखर एक धक्का बसलेला आहे। कारण प्रबोधन म्हणजे काय, अण्णाभाऊ जर पाहायला गेलं तर अण्णाभाऊचं साहित्यच मुळात पूर्णपणे कष्टकरी, दलित आणि समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर असलेल्या लोकांकरता होतं। त्याचप्रमाणे कधीही आपण असं नाही म्हणत की केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकलेला हे अण्णाभाऊ त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 37 कादंबऱ्या, 11 वगनाट्य, प्रवास वर्णन, रशियाचं वर्णन या अशा अनेक या साहित्य प्रवास त्यांनी केलेला आहे। त्यांच्या साहित्यावरती, त्यांच्या 8 कादंबऱ्यावरती प्रसिद्ध असे मराठी चित्रपट निघाले की त्या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीला देखील मोठमोठे कलाकार मिळाले। आणि अशा साहित्यिकाला जर का केंद्र प्रबोधनकार म्हणत नसेल किंवा प्रबोधनाच्या यादीत वगळत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव केल्यासारखं वाटतं। कारण भारतातला, मी महाराष्ट्रातला म्हणत नाही, भारतातला असा एकमेव साहित्यिक आहे की त्या साहित्यिकाची म्हणजे अण्णाभाऊच्या साहित्याची 27 भाषेत 27 परदेशी भाषेत अण्णाभाऊचं साहित्य हे भाषांतरित झालेलं आहे। केवळ आत्तापर्यंतच्या एवढे साहित्यिक आहेत, केवळ अण्णाभाऊ एक विशिष्ट जातीचे आहेत म्हणून हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असेल तर तो त्यांचा मनाचा कोतेपणा म्हणावा लागेल। कारण ते कुठल्याही शाळेत गेले नव्हते, फक्त 1.5 दिवसाची शाळा ही स्वतःची त्यांना हे नॅचरल गिफ्ट म्हणतो ना, ही त्यांची बुद्धिमत्ता होती। अण्णाभाऊंनी केवळ साहित्यिकच नव्हते तर त्यांनी रस्त्यावर उतरून श्रमिकांकरता लढे लढले। आज महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960ला झाली, त्यावेळेस मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे याच्याकरता जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता, त्या लढा लढवण्याचं काम 3 शाहिरानं केलं। हे वास्तविक ही त्यांची पूर्णपणे तोफ होती, त्यांचे ते रणशिंग होतं। शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांनी त्या काळामध्ये 60-55च्या दरम्यान महाराष्ट्रात तर अशिक्षिततेचं प्रमाण जास्त होतं, शैक्षणिक प्रमाण नव्हतं, कुठल्याही प्रकारचे चॅनल नव्हते, कुठल्याही प्रकारच्या टीव्हीज नव्हते। अशा वेळेस खेडेगावात जाऊन अण्णाभाऊंनी हा संयुक्त लढा खेडेपाड्यामध्ये संयुक्त लढ्याच्या माध्यमातून त्यांनी सगळा महाराष्ट्र पेटवला। आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक छक्कड लिहिली होती, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। ही छक्कड केवळ अण्णाभाऊंनी संयुक्त लढ्याच्या माध्यमातून की ही छक्कड त्या महाराष्ट्राच्या आंदोलनाचं एक स्फूर्तिगीत झालं होतं। आणि अण्णाभाऊच्या प्रबोधनकार ह्या शब्दाचा जर अर्थ त्यांना कळत नसेल तर अण्णाभाऊचं प्रत्येक कादंबरी वाचा, अण्णाभाऊचे प्रवास वर्णन वाचा आणि
त्याची दखल जर केंद्राने घेत नसतील तर ह्याच्या मी आठवण करून देतो, ज्यावेळेस नेहरू रशियाला गेले होते आणि त्याच्या अगोदर अण्णाभाऊ रशियाला इंडिया अँड सोव्हिएत कल्चर सोसायटीने या सर्व साहित्यिकांना बोलवलं असता, तेव्हा अण्णाभाऊची भेट तिथल्या जे मेन रशियाचे होते त्या पंतप्रधानांनी भेट घेऊन अण्णाभाऊची सगळे मनोगत व्यक्त केलं अण्णाभाऊबद्दल आणि अण्णाभाऊचं सामाजिक, अण्णाभाऊचं जे कार्य होतं श्रमिकांबद्दलचं, कारण रशिया हा कम्युनिस्टवादी राष्ट्र आणि कामगारप्रेमी राष्ट्र, त्यामुळे अण्णाभाऊची कामगाराची चळवळ, कामगाराचं योगदान हे पाहून अण्णाभाऊला रशियन गव्हर्नमेंटने, रशियन सरकारने अण्णाभाऊचा सत्कार केला होता. आणि थोडक्यात सांगतो की अण्णाभाऊने त्या काळी असं एक ब्रीदवाक्य दिलं होतं, जसं म्हणतात ना गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला, तसं अण्णाभाऊचं एक वाक्य होतं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. हे अशा प्रकारचा एक पूर्णपणे एक माणसाला एक सूत्र देणारा साहित्यिक, याच्यातून लोकांचं काय प्रबोधन होऊ शकत नाही हे मी त्यांना विचारतो. आणि की ज्याने अण्णाभाऊला प्रबोधन म्हणून नाकारलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या काळीनंतर नेहरू रशियाला गेल्यानंतर तिथल्या त्यांच्या पंतप्रधानांनी नेहरूशी चर्चा केली की तुम्ही अण्णाभाऊ साठेबद्दल काय सांगाल. अण्णाभाऊ साठेचं नाव काढल्यानंतर नेहरूंना काय बोलताना आलं, कारण नेहरूंची कधी अण्णाभाऊ साठेंशी होत नव्हती. त्यावेळेस ज्यावेळेस तिथून फोन लावला त्यावेळेस मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, आणि यशवंतराव चव्हाण हे वाचनप्रिय होते, साहित्यप्रेमी होते. यशवंतराव चव्हाणांनी अण्णाभाऊची सगळ्या कादंबऱ्या वाचल्या होत्या आणि फकीरा त्यांची आवडती कादंबरी होती. त्यावेळेस यशवंतरावांना सांगितली मला या व्यक्तींना भेटायचं. नेहरू भारतामध्ये आल्यानंतर अण्णाभाऊला भेटण्याची इच्छा प्रकट केली. तत्कालीन त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरूसारखी व्यक्ती अण्णाभाऊच्या कार्याची रशियानं दखल घेतली म्हणून नेहरू त्यांना दिल्लीला भेटायला बोलवतात. पण हा स्वाभिमानी आणि सगळ्या दलित कामगार वर्गाचं दुःख मांडणारा हा जो साहित्यिक, त्यांनी सरळ सांगितलं जर का नेहरूंना मला भेटायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं की जेणेकरून त्यांना माझं दुःख काय हे त्यांना कळेल. एखादा जर का आजचा साहित्यिक कोणी असता की मला पंतप्रधानांना भेटायला बोलावलं, त्यानं पैसा नसता तर त्यांनी इतराकडून उधार नगद करून तो दिल्लीला पोहोचला असता का मला पंतप्रधानाचं आव्हान आले. परंतु अण्णाभाऊ एवढे स्वाभिमानी होते आणि अशा नेहरूंना देखील त्यांनी नम्रपणे सांगितलं की त्यांना आवश्यकता आहे तर त्यांनी माझे दुःख बघण्याकरता येऊ देत. अशा प्रकारचा अण्णाभाऊचा जे नेचर होतं, अण्णाभाऊचा स्वभाव होता. आणि त्यांच्या लेखणीतून त्यांनी कधी कुठल्या काल्पनिक वर्णन केलं नाही. जे आहे अण्णाभाऊनं समाज आणि माणसाची दुःख वाचली आणि तेच दुःख आपल्या शब्दबद्ध केली. आज 37 कादंबऱ्या. आणखीन त्यांच्या अण्णाभाऊंनी कधी कुठल्या स्त्रीचं वर्णन केलं नाही. तीळ किंवा कुरळे केस किंवा गोरी कांती अशा प्रकारचं अण्णाभाऊच्या साहित्याकडे, अशा वर्णनाकडे अण्णाभाऊची लेखणी कधी वळालीच नाही. अण्णाभाऊने जे वाचलं, अण्णाभाऊने जे समाजाचं दुःख पाहिलं तेच आपल्या लेखणीला साथ दिली. अण्णाभाऊच्या लेखणीतून शाही नसून तर अण्णाभाऊच्या लेखणीतून श्रमिकाचा घाम टपकत होता आणि दलितांचं दुःख टपकत होतं. अण्णाभाऊच्या प्रत्येक कादंबरी जर तुम्ही वाचली तर तुम्हाला समजून येईल की अण्णाभाऊने केवळ खेड्याचंच किंवा ग्रामीण भागाचं वर्णन केलं नाही तर अण्णाभाऊने शहरी भागातसुद्धा वर्णन केलेलं आहे. अण्णाभाऊने मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईचं देखील वर्णन केलं आहे. मुंबईत उंचावरील मलबार हिला इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे रात दिन राबणारे मिळेल ते खाऊनी पोट भरती. अण्णाभाऊची श्रीमंतांची देखील वर्णन केलं आणि लगेच त्यांची लेखणी आपल्या श्रमिक बांधवाकडे, परळ आणि लालबागाकडे वळते. का वळत असेल? मुंबईच्या त्यानंतर दलितांच्या स्त्रियांचं देखील वर्णन केलं आहे. फावरा सोडो तीन बत्ती गोलपिटा नाक्यावरती किती एक देह वेकुनी पोट भरती. त्या काळच्या गरीब आणि स्त्रियांचं जे काय दुःख होतं हे साहित्य अण्णाभाऊंनी कुणाचं ट्रान्सलेशन करून लिहिलेलं नाही. हे स्वतः वाचलेलं आहे, स्वतः माणसं वाचले गेले आहेत. अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे एक प्रकारचा लोकांना धडा होता, एक प्रकारचा संदेश होता आणि हा संदेश म्हणजे प्रबोधनातून जात होता.
एक दुसरे जाता उदाहरण देतो. आपण ग्रामगीताकार तुकडोजी महाराज हे प्रबोधनकार म्हणून त्यांना ग्रामगीताकार म्हणून त्यांना शासनाने त्यांचा पुरस्कार केला होता. तुकडोजी महाराज त्या काळी पूर्णपणे आदरणीय होते. पण ज्यावेळेस अण्णाभाऊचं अमरावतीमध्ये कलापथक चालू असताना तुकडोजी महाराजाच्या दररोजच्या कार्यक्रमाला बरीचशी काही लोकं येत होती, परंतु अण्णाभाऊचं कलापथक असल्यामुळे काही लोक त्या दिवशी आले नाहीत. 3 दिवस तुकडोजी महाराजाच्या त्यांच्या कीर्तनाला खंड पडला गेला. तर तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं की लोक हे जो कलापथक आहे म्हणजे अश्लील असेल, शृंगारिक असेल, लोक त्याला भाळतात. म्हणून स्वतः तुकडोजी महाराज वेषांतर करून प्रेक्षकामध्ये बसले आणि अण्णाभाऊचे गवाणकर आणि अमर शेख यांचे जे कलापथक जो संपूर्ण पाहिलं आणि संपूर्ण कलापथकामधले अण्णाभाऊचा संदेश एकच की त्या काळचं जे संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटलेला होता त्याच्याविषयी देशभक्तीपर अण्णाभाऊचे पवाडे चाललेले होते. हे सगळं ऐकून तुकडोजी महाराज जे स्वतः प्रबोधनकार होते ते स्वतः वरती आले आणि अण्णाभाऊला वाकून कुर्निसात केला. म्हणजे अण्णाभाऊला मानाचा मुजरा, अण्णाभाऊविषयी असलेलं जे आपलं प्रेम आहे आणि अण्णाभाऊंचं जे महान कार्य हे कुठेतरी दाबण्याचा किंवा अण्णाभाऊची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हिमालय हा चादर टाकून झाकला जात नाही. तसं अण्णाभाऊला किती जरी खुशी करायचा प्रयत्न केला परंतु अण्णाभाऊची कीर्ती जी आहे ती 7 समुद्रापलीकडे पोचलेली आहे. अण्णाभाऊंनी शिवाजी महाराजाचा पराक्रम हा रशियाला सांगितला. म्हणून रशियन गव्हर्नमेंटनी शिवाजी महाराजाचा इतिहास त्यांच्या रशियन भाषेमध्ये शिवरायांचा पराक्रम या नावाने ते त्या ठिकाणी शिकवला जातो. हे देखील योगदान अण्णाभाऊचं आपल्याला नाकारता येत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजाचं मोठेपण, छत्रपती शिवाजी महाराजाचा पराक्रम परदेशात माहीत करण्याचं श्रेय जर जात असेल तर ते म्हणजे एकमेव म्हणजे अण्णाभाऊ साठे या साहित्यिकाला, या लोकशाहीराला जातं. हे जरा जाणून घ्या. अण्णाभाऊंचं साहित्य किती मोठं होतं, अण्णाभाऊची उंची किती मोठी होती, त्यानंतर तुम्ही ठरवा. आणि अशा प्रकारे मी एक सांगतो की ह्या साहित्य सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करू नका आणि ह्या सूर्य कधी झाकणार नाही. आणि एवढंच या निमित्ताने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व अण्णाभाऊचे अनुयायी, सर्व साहित्यप्रेमी यांना मी आव्हान करतो की हे जी केंद्राने केलेली चूक म्हणा किंवा जाणूनबुजून केलेली जी कृती आहे याचा आपण कुठेतरी आवाज उठवून त्याचा आपण सर्व समाजामध्ये, सर्व महाराष्ट्रभर, सर्व देशातील मग राजकारणी असो, खासदार असो, आमदारांनी देखील याचा दखल घेतली पाहिजे. मी त्यांना सांगू इच्छितो 1 मे महाराष्ट्र दिन साजरे करण्याकरता आपण झेंडे फडकवता, परंतु 1 मे साजरा करण्याचं काम कोणी केलं असेल तर या 3 शाहिरानं केलं. अण्णाभाऊला कधी विसर पडू देऊ नका आणि कधी विसरू नका. कारण ते ज्यावेळेस खपले त्यावेळेस महाराष्ट्र संयुक्त लढा हा संपूर्ण अजरामर करायचं काम या शाहिराच्या माध्यमातून झालं. शाहिराच्या माध्यमातून प्रबोधन केलं म्हणून महाराष्ट्र पेटला. म्हणून 1 मे दिन उजळला आणि 1 मे दिन म्हणजे वर्ल्ड वर्कर्स डे या नावाने जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र हा दिन हा 1 मेला ठरवला गेला होता. आणि त्यानिमित्तानं आपण अण्णाभाऊला स्मरण करूया आणि अण्णाभाऊची कृती आणि अण्णाभाऊच्याबद्दल केलेली ही जी कृती आपण त्याचा खरोखर निषेध करून आपण याबद्दल जनजागृती करूया. माझं प्रत्येक साहित्यप्रेमींना अण्णाभाऊच्या अनुयायांना आव्हान आहे की आपण आपल्या परीनं या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे की जेणेकरून केंद्राला त्याची दखल घेणे भाग पाडलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी या आजच्या आपल्या बातचीतच्या प्रसंगामध्ये मी सांगू इच्छितो. जय हिंद.